रावेरमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध महाजन आमने सामने आले। खडसे आणि महाजन यांनी एकमेकांना चॅलेंज दिलेलं आहे। तर खडसेंनी उभं राहून निवडून येऊन दाखवावं असं महाजन म्हणतायत आणि लोकसभेची उमेदवारी घेऊन आपण निवडून येण्याची भीती महाजनांना वाटते असा टोला एकनाथ खडसेंनी लगावलेला आहे। तर 6 वेळा आमदार खासदारकीला तुम्ही 6 वेळा आमदार राहिलात आणि आता खासदारकीला उभं राहून दाखवा असा एकनाथ खडसेंनी महाजनांना आव्हान दिलेलं आहे। तर लोकसभा निवडणुकीवरून खडसे आणि महाजन पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी एकमेकांना चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे। तर खडसेंना म्हणा आता निवडणुका जवळ आहे, तुम्ही उभे राहा, लोकसभेला उभे राहा, विधानसभेला उभे राहा, म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं आहे नियश कोणाचं आहे म्हणून। उगाच तोंडाची वापस सोडू नका, मतदारसंघात एकदा निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय ते लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं। माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे। माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। मी आमदार आहे, त्या ठिकाणी आमदार म्हणून राहणार आहे। उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते, लोकप्रियता लागते। गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भविष्य संपेल। नाथाभाऊ काय संपणार आहे? आता नाथाभाऊ 5 वर्ष पुढे आमदार राहणारच आहे, त्यामुळे मी लढणार। त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना। मी घरी बसणं पसंत करेन, कशाला घरी बसतो बाबा? घ्या ना, पुढचा स्टेप घ्या। 6 वर्ष 6 टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।